कॅप्टन सुरू. साहेब, TCS प्रकरणामध्ये निदा खान ही एक आरोपी होती, तिला अटक करण्यात आली. परंतु तिला MIMच्या नगरसेवकाने आश्रय दिलेला होता असं तपासामध्ये समोर आलं. खरं म्हणजे कायद्यामध्ये जसं आहे की ज्याच्यावर काही आरोप आहेत अशा आरोपीला लपवून ठेवणं, सहकार्य करणं, मदत करणं हा गुन्हा आहे, हे कायदा म्हणतो आहे. आणि असं काही असेल तर पोलीस त्याचा कॉग्निझन्स घेतील, घ्यायला हवा. हे प्रकरण आता धर्मांतरावरनं राजकारणाच्या दिशेने जात आहे. का मला नाही वाटत काय राजकारण होतं त्याच्यामध्ये. राजकारण काय आहे? असं आहे की कुठल्याही पक्षाचा एखादा कार्यकर्ता, नगरसेवक अशा प्रकारची कुणालाही काहीतरी मदत करतो आणि गोत्यामध्ये येतो, तेवढंच. त्याच्यामुळे तो सगळा पक्ष आला गोत्यात असं मला वाटत नाही. त्या पक्षातर्फे काही स्टेटमेंट आहे का? पक्षाच्या त्या प्रमुखांबरोबर काही स्टेटमेंट आहे का या संपूर्ण प्रकरणात? तर नाही. तो व्यक्तिगत प्रश्न आहे त्याचा, आणि पोलीस त्याबद्दल निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतील. आयुष्यमान प्लान नाही, आम्ही सगळ्यांना सांगितलं जिथे जिथे PNGची पाईपलाईन गेलेली आहे त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी ताबडतोब मागणी केली पाहिजे की आम्हाला PNG गॅस द्या. जूनपर्यंत त्यांनी ते अर्ज केलेच पाहिजे. त्यांनी जर अर्ज केले नाहीत तर त्यांचा LPG बंद होईल. पण जूनपर्यंत कदाचित काम पूर्ण होणार नाही, पण तुमचं पत्र आहे त्याच्यामुळे LPG सुरू राहील. आणि हे करत असताना ज्या पूर्वीच्या ज्या काही तक्रारी होत्या की शेजारच्या इमारतीची जी आहे NOC घ्या, या अमुक करा तमुक करा, याची NOC त्याची NOC, तर सरकारने ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत. कशाचीही गरज नाही. जास्तीत जास्त हे जे आहे PNGचं काम जे आहे पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचं ते पूर्ण करा, अशा प्रकारचे आदेश सरकारने दिलेले आहेत.